बीडमधील जिल्हा परिषद शाळांची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। वर्गखोल्यांना गळती लागली आहे, शाळेमध्ये पाणी साचतंय आणि शाळांच्या या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचं निश्चितच शैक्षणिक नुकसान होत आहे। बीडमधील शाळांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी पालकांकडून केली जाते। हिंदी सक्तीपेक्षा शाळांकडे लक्ष द्या असं म्हणत पालक संताप व्यक्त करत आहेत। आपण दृश्य बघतोय, ही पाणी साचतंय, जिल्हा परिषदेची ही शाळा आहे। विद्यार्थी शिकण्यासाठी बसणार कुठे हा मुद्दा इथं मुळात उपस्थित होतोय। बीडमधल्या जिल्हा परिषद शाळेची ही दुरवस्था आपण बघतोय। बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था हा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरलाय। बीड जिल्ह्यात जवळपास 300हून अधिक शाळा आहेत, ज्यातील 600 वर्ग खोल्यांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, परंतु याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय। आपण सध्या बीड तालुक्यातील वांगी गावामध्ये आहोत। या ठिकाणची जी जिल्हा परिषद शाळा आहे ती पावसात त्या शाळेच्या वर्ग खोल्यांची परिस्थिती अशी होती। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी पावसाचं पाणी थेट वर्गात येतंय आणि या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आता दुसऱ्या वर्गात हलवण्याची वेळ या ठिकाणच्या शिक्षकांवर आली आहे। यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर होतं, ज्याबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे। अशा पद्धतीने या वर्ग खोलीवर जे पत्रे टाकले आहेत ते अशा पद्धतीने कुजले आहेत। तर या ठिकाणच्या शिक्षकांना हे सर्व पाणी साफ करण्याची, स्वच्छ करण्याची देखील वेळ येत आहे आणि याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। कुठलंही गांभीर्य या प्रशासनाला या सगळ्या प्रश्नावर नाहीये। यामुळे गावकऱ्यांमधून देखील संताप व्यक्त केला जातोय। आपल्यासोबत या ठिकाणचे पालक आहेत, काय सांगाल या ठिकाणच्या शाळेच्या दुरवस्थेबाबत? तुम्ही संपर्क केला अधिकाऱ्यांना, काय तुम्हाला उत्तर मिळते? वारंवार 2 महिने झाले शाळा चालू झाल्यापासून वारंवार तक्रार करून, लेखी देऊन, उपोषण करूनही 2 महिने झालं आम्हाला अद्याप ह्या चिमुकल्याचे छत जे आहे त्याच्यावर अजून ना दुरुस्ती ना काहीच नाही झालं। येते नुसते मोजमाप घेऊन जातात, अजून त्याच्यावर काहीच उपाययोजना केली नाही। आता यापुढे काय तुमचा पवित्रा असणार आहे, काय मागणी असणार आहे? आता जर 15 दिवसाच्या आत जर हे रिपेअर नाही केलं तर कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।